कादंबरीचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 20. धौलपूर. चौफेर मरुभूमीने घेरलेलं नगर. इथं मला काल यवनाला दाखवून द्यायचं होतं. तो यवन असला तरी मी त्याचा साक्षात काल आहे. ठरल्याप्रमाणे दादानं शाल्वाला एका बाजूनं सैन्य बाहेर काढलं. दुसऱ्या बाजूने आमच्या शूर सेनापतींद्यानं जरासंधाच्या मागधी सेनेला ललकारलं. धौलपूरच्या मरुमय तळावर एकटा पडला तो लांबून आलेला काल यवन. आता मी माझ्या सेनेसह रणवाद्यांच्या कल्लोळात थेट काल यवनाला भिडलो. हा हा म्हणता माझ्या गरुडध्वजानं काल यवनाचा रथ गाठला. त्याच्याशी भ्रूशुंडी शतघ्नींचं प्रथम पाषाणफेकीचं थरारक द्वैरथ युद्ध झाडलं. दोन्हीकडच्या पाषाणफेकीमुळे भोवतीचे रथ आणि घोडे सुद्धा दिसेनासे झाले. पण लोहकवचामुळे आमचा रथ भक्कम होता. सारथी दारुक चारही घोडे आवरत त्याला भोवऱ्यासारखा काल यवनाच्या रथाभोवती गरगर फिरवत होता. दोन्ही रथातील पाषाणगुंठ साठे संपले. आता धनुर्युद्ध सुरू झालं. काल यवन तयारीचा योद्धा होता. त्याचा सारथी कुशल असावा. आमच्या तुणीरातील बाण संपले तसं भालाफेकीचं युद्ध सुरू झालं. मी दारुकाला जसा कानमंत्र देत होतो तसा तो आमचे चारही अश्व हाताळीत होता. वेगांच्या एका झटक्यात चारही अश्व आघाडीचे पाय गपकन मुडपून एकदमच खाली बसत होते. वेगांच्या झटक्यावर जाया झाल्यासारखे कसे तरी रखडत रथ ओढत होते. एकाएकी मी दारुकाला आज्ञा केली माझा गरुडध्वज सेनेबाहेर काढण्याची, तसाच रखडत नेण्याची. त्यानं आमचा रखडता रथ सेनेबाहेर काढला. काही एक विचार मनोमन ठरवून मी माझ्या शेलात बांधलेला पांचजन्य ओठाणा लावला. मान गगनगामी उंचावून शंखातून एक चमत्कारिक भयकातर नाद ललकारी उठवली. तिचा अर्थ होता मागे हटा, फिरा, पळा. माझ्या सेनापत्याखाली यादव सेनेला तो चांगलाच परिचित होता. सैन्य परतलं. माघार घेत सुसाट धावू लागलं. काल यवनानं आपल्या यावनी भाषेत सारथ्याला चेतावणी दिली. त्यांचा पुष्ट 7 मातकट रंगाच्या अश्वांचा रथ माझ्या पाठलकावर घातला. हे मी योजलं तसंच घडत होतं. पुढे माझा गरुडध्वज रथ निष्णात सारथी दारुक धाडवीत राहिला. आम्ही प्राणभयानं जीव घेऊन युद्धातून पळ काढत आहोत हे बघून काल यवन पुरता चिकाळला. गांधारी मद्यानं अगोदरच लाल झालेले त्याचे डोळे माझ्यावर त्वेषाने ओरडताना अधिक लालेलाल झाले. त्यानं आपला सारथी बकोट धरून उठवला आणि पाठीमागच्या घेरात घेतला. स्वतः रथनाडीवर बसून आपल्या धिप्पाड गांधारी अश्वांचे वेग आपल्या दोन्ही बळकट मुठीत पकडून झटकले. यावनी अनाकलनीय भाषेत त्वेषाने तो काहीतरी ओरडला. माझ्या पाठलागावरच पडला. धौलपूरच्या युद्धभूमीवर दृश्य उभं ठाकलं. प्रत्यक्ष कालाच्या पाठलागावर पडलेला यवन असं? मी हसलो. एव्हाना रणांगणापासून दारुकानं कौशल्याने यवनाला कितीतरी योजनं बाहेर घेतलं होतं. आता या पलायनाच्या युद्धनाट्यातील दुसरा टप्पा सुरू झाला होता. मी एक ठेवणीतला संकेत करताच दारुकानं त्याचा अर्थ अचूक पकडून हातातील 8ही वेगानं असा काही जोरदार झटका दिला आणि त्या क्षणी मुखातून असा काही चमत्कारिक संकेती अश्वनाद काढला की माझे 4ही सतेज अश्व जागीच थांबले. पुढील दोन्ही खूर उंचावून कर्कश खिंकाळले आणि क्षणात गुडघे टेकवून भुईवर लवले. जसं काही प्राणभयाने दौडणारा आमचा रथ कोसळलाच, निरुपयोगी झाला. दारुकानं चपळाईने करून भुईवर झेप घेतली. क्षणात उजव्या हाताचा सुग्रीव अश्व तेवढा त्यानं बंद सोडून रथमुक्त केला. शेपटी झटकून कान टवकारत तो लवभरात उभा राहून फुरफुरला. मी चित्ता चपळाईने पाठोपाठ भुईवर झेप घेतली. धावत जाऊन सुग्रीवाच्या पाठीवर मांड घेतली. त्याला जोरदार बळकट टाच भरली. ते सुलक्षणी श्वेत जनावर माझा संकेत अचूक उमगलं. दोन्ही पाय उंचावून पूर्वीपेक्षा कितीतरी जोरानं खिंकाळलं आणि सुसाट उधळलं. समोर होता वर्षानुवर्ष वाळूचे थर साचवून तयार झालेला खुरट्या झाडाझुडपांनी वेढलेला सुमार उंचीचा धौल पर्वत. सुग्रीवाच्या धावत्या पांढऱ्या रेघानं त्याची वाट धरली. कितीतरी अंतर धावून आल्यावर मी मागे पाहिलं. अद्याप सुडाग्नीने पेटलेला काल यवन माझ्या पाठलागावरच होता.
आता त्यानंही आपल्या रथाचा एक मातकट अश्व आपल्या रथातून सोडवून मांडाखाली घेतला होता. तो थांबायला तयार नव्हता, थांबणार नव्हता. मी पुन्हा हसलो. पुढे काल, मागे यवन, मागे यवन, पुढे काल. हा योग चांगलाच होता. आम्ही घामाघूम होत धाव धाव धावलो. धौल पर्वताच्या शिखरापर्यंत आलो. आता मला सुग्रीवालाही सोडायचं होतं, तसं सोडलं. पायीच चाललो. अंगावर पोळून काढणाऱ्या उन्हाचा रखरखाट, माथ्यावर तळपता सूर्य, वर पसरलेलं निळ अथांग आकाश, चौदिशांनी पसरलेली उजाड उजाड रणरणनीती मरुभूमी. समोर केवळ एका गुंफेचं 1.5 पुरुषी उंचीचं खुरट्या झुडपांनी आच्छादलेलं मुख दिसलं. तसं मी स्वतःशीच पुटपुटलो, हेच तर राजश्रींचं स्थल. इथंच तर घडणार या युद्धनाट्याचा शेवट. आमच्या कुलदेवी इडाईचं स्मरण करत मी त्या वालुमय गुंफेत शिरलो. मला खात्री होती काल यवन इथंही माझी पाठ सोडणार नव्हता. गुंफेतील मळसूत्री अंधारी वळणं घेत राहिलो. बऱ्याच काळानंतर गुंफेचा चौफेर प्रशस्त आकाराचा मध्य आला. खरं तर मरुस्थलीच्या कित्येक ऋषीमुनींची ध्यानधारणेची ही सुरक्षित पावन गुंफा होती. छताच्या एका 2 चुकार नैसर्गिक छिद्रातून आत सूर्यकिरण उतरल्यामुळे ती अस्पष्ट दिसत होती. माझ्या शोधक नजरेला एका कुणाड्यात अस्पष्ट आकृती दिसणारे एक राजर्षी पहुडले होते. युगानुयुग श्वासावर नियंत्रण करणारी योग साधना साधल्यामुळेच त्यांना ते शक्य झालं होतं. त्यांच्या पहुडलेल्या देहाकृतीवर मुंग्यांनी गळ्यापर्यंत वारूळ उठविलं होतं. हे होते राजयोगी, राजर्षी मुचकुंद. आम्हा यादवांच्या दक्षिणेकडील एका शाखेतील अधिकारी मूळ पुरुष. काही एक विचारानं मी स्वतःशीच हसलो. पुढे होत त्या राजश्रींच्या वारुळातून न दिसणाऱ्या चरणांना अपार आदरानं मस्तक भिडवलं. माझ्या कटीचा निळा शेला सोडवून हाती घेतला. त्यात बांधलेल्या पांचजन्याची गाठ उकलली. माझा तो गुणकर शंख मस्तकी भिडवून राजश्रींच्या पायी ठेवला. हातचा शेला झटकून त्यांचा योग भंग होणार नाही अशा दक्षतेने हलकेच राजश्रींच्या अंगावर अलगद पांघरला. पुन्हा त्यांना वंदन केलं आणि गुंफेच्या प्रशस्त चौकातील एका कोनाड्यात अंग चोरून उभा राहिलो. 64 कलांपेक्षा वेगळी अशी ही अंगचोरीची कला गोकुळापासूनच माझ्या रक्तात भिनली होती. कुठं कुठं ती मला उपयुक्त पडणार होती सांगता येत नव्हतं. कालाच्या पाठलागावर पडलेल्या यवनाची प्रतीक्षा करून काही काळ लोटला. नंतर प्रथम घुमणारे व दरडवणारे यावन बोली कानावर पडले. त्याचा अर्थ होता, पळून पळून पळणार कुठं? मथुरेच्या गवळ्या, जाणार कुठं तू? पाठोपाठ धापावणारे दीर्घ श्वास कानी आले. क्षणात मला एव्हापर्यंत न दिसलेला काल यवन गुंफेच्या मध्यभागी उभाच ठाकला. काळा रोम, धिप्पाड, लाल नेत्रांचा, उग्रचर्येचा. त्याही स्थितीत दुरून बघताना मला जाणवून गेलं, आमच्या रेखीव गर्गमुनीत आणि यांच्यात कसलंच साम्य नाही. क्रोधानं गरगर मान फिरवणाऱ्या, अखंड बडबडणाऱ्या त्या धिप्पाड यवनाला माझा निळा शेला दिसताच कशा नुसत्या आनंदाच्या उकळ्या फुटल्या. गुंफेचा मध्य चौक दणादणाणून टाकत तो केवढा तरी डरकाळला. झोपतोय, निर्लज्ज. गवळ्या, उठ. गवळटा उठतोस की नाही? सिद्ध हो द्वंद्वाला. असं केवढ्या तरी मोठ्यानं कडाडत प्रथम त्यानं निळ्या शेल्याखालील माझ्या पाठीत म्हणून सणसणीत एक लाथच घातली. ती लाथ भोवतीचं वारूळ फोडीत राजर्षी मुचकुंदांच्या छातीवर बसली. दीर्घ योगनिद्रेचा भंग झाल्यामुळे ते खाडकन उठून उभे राहिले. गुंफेतील प्रकाश वाढल्यासारखा झाला. पाठोपाठ पायाशी पडलेलं, योगी निद्रेपूर्वी ठेवलेलं आपलं अग्निकंकण शस्त्र त्यांनी उचललं. मुचकुंद यादव होते. अग्निकंकण युद्धात निष्णात होते. पवित्रा घेत ते कडाडले. उन्मत्त यवना, माझ्या घोर योगनिद्रेचा भंग केलास? भोग त्याची फळं. क्षणात त्यांनी काही अग्निकंकण अशा काही विजेसारख्या चपळाईच्या गतीत फिरवलं की प्रथम त्यांचे तीक्ष्ण दात यवनाच्या मस्तकात घुसताच तो प्राणांतक किंकाळला. राजर्षीने पाठोपाठ तसेच प्रहार त्याच्या उन्मत्त वक्षावर, दंडावर मिळल तिथे उतरवले. यावनी रक्ताच्या चिळकांड्या प्रथमच त्या तपोभूमीवर उतरल्या. उभा काल यवन आडवा झाला. टाचा घासून अनाकलने यावनी भाषेत विव्हळत तळमत शेवटी शांत झाला. मी पुढे होत राजर्षीच्या चरणावर मस्तक ठेवलं.
तसं उठवून त्यांनी मला बिलगत घेतलं. जशी काही यादवी रक्तांच्या अधिकारानं एक आज्ञाच केली. तुझा तो जीवतारक पांचजन्य शंख तूच उचल. असाच या गुहेच्या मुखाशी जा आणि प्राणपणाने तो फुंक. एकदा या मरुभूमीत श्रीकृष्णा, मीच तो तुझ्या हाती दिला असता, पण यवन रक्तानं माझे हात लांछित झाले आहेत. मी भरल्यासारखा माझा पांचजन्य उचलला, पुन्हा गुह्याच्या मुखाशी आलो. मान आकाशमार्गी उंचावून तीव्र आवेगाने तो सुलक्षणी शंख फुंकला. धौलगिरी, धौलपूर, अर्बुदगिरी, मरुतस्थली धरून त्याचा प्रेरक स्वरनिनाद दूरवर आसमंतात घुमत राहिला. यवनांच्या पाठीवर काल पडून चुकला होता. आर्यवर्तांचं एक आक्रमी परकीय वादळ शांत झालं होतं. हाती आली काल यवनाची अगणित संपत्ती. आम्ही तेथूनच जवळ असलेल्या कुशलस्थली द्वीपाकडे धाडली. यात प्रामुख्यानं गांधारी धिप्पाड अश्व होते. बरेचसे उष्ट्रही होते. विशेषतः आल्या आल्या पश्चिम किनाऱ्याची राज्य रगडून लुटून यवनानं जमा केलेली कितीतरी लगडींचे सुवर्ण होते. आचार्य सांदीपनी आणि मुनिवर्य गर्ग यांनी कुशलस्थली द्वीपावरच्या राजनगराच्या निर्माणाचा सविध भूमिपूजनाचा मुहूर्त काढला. तो होता मंदवासरीचा शनिवार. त्या दिवशी शुभकर असं रोहिणी नक्षत्रही होतं. मी, दादा आणि उद्धव, अमात्य, दोन्ही सेनापती व निवडक यादवांसह तिथं गेलो. वसुदेव बाबा व देवकी माता यांनाही मी वेळेवर कुशस्थली द्वीप गाठलं. मुहूर्तावर आईबाबांच्या शिवहस्ते भूमिपूजनाचा विधी संपन्न केला. आता रितसर नव्या राजनगराच्या प्रचंड उत्थान कार्याचा प्रारंभ झाला. गर्ग मुनींनी असुरांच्या निष्णांत मय नावाच्या स्थापत्य विशारदाला त्यासाठी पाचारण केलं. तसंच कुरुजांगल प्रदेशातून विख्यात विश्वकर्मा या रचनाकारालाही पाचारण केलं. दोघांनी देशोदेशीच्या असंख्य तज्ज्ञांच्या सहकार्यानं द्वीप किनाऱ्यावर एका कक्षात चिकणमातीचा कच्चा आराखडा तयार केला. मी आणि दादानं जाऊन तो प्रत्यक्ष बारकाव्यानं पाहिला. त्याची कल्पकता थक्क करणारी होती. आराखडा बघून मयाच्या खांद्यावर हात चढवीत मी त्याचा स्थापत्ययोग चाचपला. म्हणालो, इथं कुशलस्थलीवर राजवास्तू आणि राजनगर उठवायचा आहे. पलीकडच्या जोडद्वीपावर राणी कक्ष उभारावयाचा आहे. आराखड्यातील सर्व बारकावे मी बघितले आहेत. छानच आहेत ते. त्रुटी म्हणून कसली ती कणभरही नाही. प्रत्यक्ष बघणार आहे ते मात्र राजनगरातील माझं निवासस्थान. तिथं मला हवा तसा सोपानानं जोडलेला माझा प्रशस्त विश्राम कक्ष तू कसा उठवतोस ते. वरच्या खंडातील विश्राम कक्षाकडे जाणाऱ्या माझ्या मनातील कृष्ण सोपानाची एक कल्पना आहे. या सर्व रचनेत ती अत्यंत महत्वाची आहे. आज्ञा व्हावी महाराज. मी माझं स्थापत्य कौशल्य पणाला लावून स्वामींना हवा तसा कृष्णा सोपान उठवून दाखवेन. हार मुळीच घेणार नाही. मय आपल्या अंगच्या कलाभिमानाने ताठपणे पण नम्रतेने म्हणाला. तो आणि गर्ग मुनी ऐकत राहिले. मी त्यांना माझ्या निवासातून वरच्या खंडातील कक्षाकडे जाणाऱ्या सोपानाची सविस्तर कल्पना दिली. म्हणालो, मला हा सोपान प्रामुख्यानं निवडक जुन्या कृष्ण सिसम लाकडांच्या रुंद पसरट फोकांचाच हवा. त्या लाकडी पायदंड्यांवर सुवर्ण वर्खाचे जाड ताम्रपत्र ठोकायचे आहेत. प्रारंभी या सोपानाच्या पायदंड्या असतील केवळ 25. यादवांच्या 18 कुलांच्या स्मरणासाठी म्हणून 18. माझ्या दोन्ही पित्यांच्या व दोन्ही मातांच्या म्हणून 4 असतील. दादा व रेवती वहिनी यांच्यासाठी 2 असतील. राहिली ती आचार्य सांदीपनींसाठी म्हणून असेल. प्रारंभी केवळ अशा 25 पायदंड्यांचा हा कृष्ण सोपान असेल. केवळ 25? आर्यांच्या जीवनाचा इथं तर प्रारंभ आहे. कितीतरी व्यक्ती अजून भेटायच्या आहेत त्यांना. त्याचं काय? गर्गमुनींनी नेमक्या प्रश्नावर बोट ठेवलं. तसं हसून त्यांच्याकडे बघताना मी म्हणालो, त्यासाठी प्रारंभीच 2 पायदंड्यांमध्ये पुरेसं अंतर ठेवणार आहे. त्यामधल्या अंतरात समयानुसार वाढीव पायदंड्या चढवायच्या आहेत. शिवाय वरचा खंडही समयानुसार हवा तेवढा उंचलून घ्यायचा आहे. ते काम कदाचित आपणालाच करावं लागेल मुनिवर. मग कितीतरी वेळ मी गर्ग, विश्वकर्मा आणि मय यांना माझ्या मनीची कृष्ण सोपनाची बारकाव्याने नीट कल्पना दिली.
त्या दोघांच्याही डोळ्यात जागं झालेले प्रश्नचिन्ह मी नीट वाचलं. ते जसं काही विचारतच होते की एवढ्या प्रचंड जोडद्वीपाच्या भव्य प्रकल्पातील राजवस्तू नाही, राजसभा नाही, राणी कक्ष नाही, देवालय, व्यायामशाळा नाही, मग केवळ या सोपानातच रस घेऊन एवढं लक्ष का घालावं यादव श्रेष्ठांनी? कुतूहलानं त्यांनी अधिक काही विचारण्यापूर्वी मी सहज त्यांना माझ्या नेहमीच्या पद्धतीनं दुसऱ्याच विषयाकडे दूरवर नेत म्हणालो, मी आणि दादा आजपासून मथुरा ते कुशलस्थली अशा सतत चक्रा टाकू. लागेल ते साहित्य वेळेवर पोहोचतं करू. होऊ द्या प्रारंभ आपल्या वास्तुयोगाचा. आता ब्रह्मवर्तातील आमच्या राजदूतांनी निवडून पाठवलेले लोहकार, काष्टकार, ताम्रकार, उपलेपक, सुवर्णकार असे शेकडो हजारांनी शिल्पकार, कारागीर द्वीप कुशलस्थलीवर एकवटले. कुश नावाच्या गवताच्या दाट कुरणांनी या द्वीपाची बरीच जागा व्यापली होती. सर्वप्रथम ही दाट कुरणच त्यांना स्वच्छ करावी लागली. पाठोपाठ खाड खाड, कर कर, चर चर असे कार्यमग्न विविध शाळातून अहोरात्र उठणारे ध्वनिनाद पश्चिम किनाऱ्याच्या सागर गाजेत मिसळू लागले. काष्टकारांच्या शाळेत प्रचंड उंचीचे साग, शिसम, कटहल, ऐन, खैर, किकर असे वृक्ष धिप्पाड काष्टकारांच्या हातातील प्रचंड करवत दात्यांवर चिरले जाऊ लागले. पिवळ्या धमक, काजळ काळ्या, श्वेतवलयांकित काष्टफाका एकीवर एक चवडीनं रचल्या जाऊ लागल्या. काळ्या क्षार मुंगळ्या त्यावर तुरतुर तुरतुर फिरू लागल्या. ठिकठिकाणी उठलेल्या प्रचंड चुलवाणांवर धगधगत्या भट्ट्या रटरटू लागल्या. त्यावर ताम्र, लोह, शिस आणि सुवर्ण यांचे रस लोखंडी भट्ट्यात वितळू लागले. भेलकांडते प्रचंड उष्ण धूर लोट आभाळात झोपवू लागले. कधी कुलदैवता इडा या चांद्रदेवीचा, कधी कुलपुरुष यदू क्रोष्टूंच्या नावांचा जय जयकार उठू लागला. त्या गजरात तप्त रसरशीत रस घडी उभट साच्यात प्रचंड सांडशीच्या आधारे ओतले जाऊ लागले. योग्य काळानंतर काही आलेले रसरशीत लोह, ताम्र, सुवर्णपत्रे थोराड सांडशात घट्ट धरून निवळण्यासाठी ते पाषाणखंडांना टेकवून उभे ठेवले जाऊ लागले. त्यांच्या झळांनी लोहकार घामाघूम होऊ लागले. त्यांच्या घामधारांनी कुशलस्थली भूमी भिजून चिंब होऊ लागली. तिला यादवांच्या श्रमयोगाचं पावन अर्घ्य शेकडो हातांनी पळापळांनी दिलं जाऊ लागलं. तांबड्या वर्णाचे जांभे दगड छन्न्यांनी लहान मोठ्या आकारात घडवण्यात पाषाणकर घडून गेले. चुनकळी मळणारी दगडी चक्र फिरवण्यात ललकारा देणाऱ्या चुनारी स्वतःला विसरले. सुबक तर ते काष्ठपैलू उठवताना काष्टकार दंगून गेले. ऋतू आले, थांबले, रमले, परतून गेले. आमच्या यादवांच्या राजनगरीचं प्रचंड निर्माण कार्य अनेक संवत्सर चाललं. या काळात कामाचं ताण पडताच मयानं त्यांचे निष्णात साथीदार ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली यांनाही सहकार्यासाठी पाचारण केलं. त्यांनी हे निर्माण कार्य अनावर वाटताच दुदुंभी, मायावीन, अजकर्ण व काळी हे मयाचे तज्ञ पुत्रही त्या साह्याला धावले. या सर्वांवर या काळात मी आणि दादानं लक्ष दिलं. प्रत्येक वेळी वेगवेगळे तज्ञ यादव सोबत घेऊन कच्छ सौराष्ट्राकडे अनेक चक्रा टाकल्या आणि मी अपेक्षिला होता तो निरोप घेऊन आचार्य गर्ग आणि मय यांचे विशेष अग्रदूत एके दिवशी आमच्या समोर मथुरेत उभा ठाकला. निरोप होता, राजनगराचं निर्माण कार्य संपूर्ण सिद्ध झालं आहे. महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढावा. यावं एकदा ज्येष्ठ यादवांसह. हे निर्माण कार्य दृष्टीखाली घालावं. यातही काही त्रुटी असल्यास त्यांच्या पूर्ततेचे आदेश द्यावेत. कसली म्हणता कसलीच त्रुटी नाही. कृष्णदेवांना अपेक्षित कृष्ण सोपान बघताना तर सर्वांच्या पाठीवर पसंतीची थाप पडेल असा आमचा विश्वास आहे. आपली अनुभवी मार्गदर्शक दृष्टी ठेवण्यासाठी विशारद तटही आला आहे. दारुकानं हाकारलेल्या माझ्या गरुडध्वज रथातून दादा उद्धवासह एके दिवशी मथुरेच्या पश्चिम द्वारातून मी बाहेर पडलो. मागे दोन्ही सेनापतींचे रथही होते. त्यामागे सोबत निवडक यादव अश्वदलही आले होते. आता मथुरा ते कुशलस्थली हा मार्ग आम्हाला पूर्ण परिचित झाला होता. मध्ये येणाऱ्या नद्या, अरण्य ओलांडत, पडावांमागून पडाव टाकत आम्ही पश्चिम सागर किनाऱ्यावर आलो. समोरच्या कुशलस्थली द्वीपाकडे बघितलं. विश्वासच बसत नव्हता. इथून तिथवर पसरलेली सूर्यकिरणात कशी झमझम तळपणारी सुवर्णी तटबंदी प्रथमच दर्शनात डोळे दिपवून गेली.
तिचं पाण्यात पडणारं लांबट पिवळसर डुचमळणारं प्रतिबिंब क्षणभरही काही स्थिरावत नव्हतं. लाटांवर थुईथुई नाचत होतं ते. इथून एक भूपट्टा समुद्रात घुसल्याने उजव्या हातीचं जोडद्वीप मात्र दिसत नव्हतं. गर्गमुनींनी पाठवलेल्या भव्य नौकातून खाडी पार करून आम्ही सर्व राजनगर कुशस्थली द्वीपावर आलो. काही अंतर चालल्यावर समोर आलं ते पूर्वेचं प्रचंड उंचच उंच सुवर्णी प्रमुख महाद्वार. चांगलंच 5 पुरुष उंच होतं ते. किकराच्या भक्कम लाकडाने बनवलेलं. सुवर्णबरकी ताम्रपत्र्याचे जाड थर ठोकून ते कुसरदार जडवलं होतं. उन्हात तळपणारी त्यांची झळझळ उघड्या डोळ्यांना काही सोसवत नव्हती. आपले सुवर्णी पंख विस्फारून आकाशात झेपावू बघणारा त्याचा डौलदार भव्य गरुड पक्षी लक्ष वेधून घेत होता. तो बागदार तीक्ष्ण सुवर्णी नख्यांचा होता. आम्हा यादवांचं प्रेरक ध्वजचिन्ह होतं ते. ते बघणाऱ्या द्वारातच धाकानं थोपविणारं होतं. त्यांना आपल्या मस्तकावर पूर्ण विकसित चंद्राची सुवर्ण प्रतिकृती लिलया पेलली होती. आम्हा सोमवंशी यादवांचं ते वंशचिन्ह होतं. उजव्या बाजूच्या द्वाराजवळ अर्धचंद्राजवळ लहान सुवर्णी तारका अरुंधती तळपत होती. हे वंशचिन्ह सोडून उरलेली महाद्वाराची जागा यादववीर हाताळत असलेल्या खडक, चक्र, गदा, त्रिशूल, मुसूल, भ्रूशुंडी, अग्निकंकण, शरचाप अशा शस्त्रांच्या सुवर्णी आकृतींनी व्यापली होती. गज, अश्व, वृषभ अशा प्राण्यांच्या चित्रांनी खोदली होती. आणि होय, एक जोड कासेची निर्भय, शांत, सत्वशील पुष्टगाय व तिच्याकडेच तशाच शांतपणे बघणारा वनराज सिंहही दिसत होता. आमचं निरीक्षण झाल्यावर असंख्य यादव द्वारपालांनी ते भव्य पूर्वदार उघडलं. समुद्रगाजेत मिसळले त्यांची नादमय करकर मी नित्यासाठी टिपली. नकळतच मी माझ्या कर्मभूमीला वंदन म्हणून भुईला उजवा हात टेकविला. तो वक्ष व मस्तकी नेला. दादांनाही नमस्कार केला. मय, विश्वकर्मा, गर्ग मागून त्या द्वाराच्या मळसूत्री सोपानानं शिरोभागी गेलो. इथं सुवर्णी तटबंदीतच नेत्रकारात खोदलेलं उजवं गवाक्ष मुनिवर गर्गाने उघडलं, तर डावं गवाक्ष मयानं खोललं. त्याची माहिती देताना दोघंही क्रमशः म्हणाले, आपल्या राजनगराला असलंच काहीतरी आक्रमणाचं भय केवळ या पूर्व दिशेकडूनच आहे. इतर 3 दिशांना तर जलसंपन्न पश्चिम सागरच आहे. संरक्षणार्थ पसरलेला दक्षता म्हणून यापूर्वी दिशेची टेहाळणी करण्यासाठी हे 2 डोळेच आहेत या राजनगराचे. इथून 10 योजना घेराचा सागर व भूमीचा आसमंत एकाच दृष्टिक्षेपात येतो. ते ऐकताना मी मयाची त्याच्या कल्पकतेसाठी पाठ थोपटली आणि त्याला चक्रावून टाकणारा दुसराच विचार दिला. म्हणालो, याच्याबरोबर उलट दिशेला पश्चिम महाद्वारही असणारच. तिकडून सागरावर दृष्टी ठेवण्यासाठी योग्य जागा निवडली पाहिजे. द्वीपावर नव्हे, सागरातच एखादा भक्कण पाषाण शोधून. मी नाही समजलो स्वामी. सागरात? स्तंभ? तो कशासाठी धाकट्या? दादाचं कुतूहलही जागं झालं. दादा, आम्हा यादवांचं हे केवळ नवराजनगर असणार नाही. तू विसरला असशील, पण मी नाही विसरलो. काल यवन आला तो याच समुद्रमार्गाने. हे नगर नवजलसेना दल निर्माण करून रक्षावं लागेल. सागराच्या पार पश्चिमेलाही काही जनपद आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी हे नगर बंदर म्हणून नांत करावं लागेल. इथं समुद्रमार्गे येणाऱ्या नौकांना या बंदरांचा माग देण्यासाठी एक प्रकाशस्तंभ उठवावा लागेल. या स्तंभावर सूर्यास्तानंतर रात्रभर करंजेलाचं पुरुषभर उंचीचा जळता टेंबा सतत ठेवण्याची दक्षता घ्यावी लागेल. दिवसा तर त्याची सुवर्णी कळस दूरवरूनही सूर्यकिरणात तळपताना दिसेल. माझं ते बोलणं ऐकून सोबतचे दादा, उद्धव, गर्गमुनी, विश्वकर्मा, मय सगळेच कुठेतरी खोलवरच्या विचारात डुंबले गेले. मीही एका विचारातून घडून गेलो. या पूर्वेच्या महाद्वाराचं शोभेलसं नाव काय घोषित करावं इथल्या पहिल्या राजसभेत? मी डाव्या हाताच्या सुवर्णी कळसावर केशरी पताका मिरवणाऱ्या भव्य मंदिराकडे समाधानानं बघितलं. ते आम्हा यादवांच्या कुलदैवता इडा देवीचं सुवर्ण मंदिर होतं. मथुरेत असलेल्या पाषाणी मंदिरापेक्षा कितीतरी भव्य. सर्वांसह मी, उद्धव व दादा त्या मंदिरात गेलो. गर्भगृहातील शस्त्रधारी दशभुजा देवी इडा बाहेरच्या चौकातूनही स्पष्ट दिसत होती.
अद्याप मंदिराची सविध प्रतिष्ठापना झालेली नव्हती. त्यामुळे मान म्हणून सर्वांनी बाहेरून उभ्यानच देवीला हात जोडले. आतल्या सुंदर कोरीव कामाचे स्तंभ व कमानी बघत तिला प्रदक्षिणा घातली. पुजाऱ्यानं दिलेलं तीर्थ ओठाआड केलं. नंतर प्रशस्त गोशाळाकडे बघत गर्गांना प्रश्न केला, आणखीन किती महाद्वार आहेत या नगरीला महर्षी? गर्ग उत्तरले, अशी आणखीन 3 दिशांना 3 प्रमुख महाद्वार आहेत. आर्य, प्रत्येक महाद्वारात उपद्वारही आहेत. शिवाय द्वीपाची रचना ध्यानी ठेवून ठिकठिकाणी आणखीनही छोटी छोटी द्वारं ठेवली आहेत. इथं सुद्धा गोशाला सुरचित बांधलेल्या पाहून समाधानानं या मी मुनिवर, मय, त्वष्ट, विश्वकर्मा आणि भोवतीच्या कारागिरांनी प्रमुखांना विचारलं. गौळ गोठे उठवलेत हे छानच झालं, पण गोधनाच्या चराईचं काय? तसं आमच्या मेळातील एक गोप यादव प्रमुख कितीतरी उत्साहानं म्हणाला, त्यासाठी तटबंदीच्या खंदकाबाहेर चराऊ कुरणं आहेत महाराज. तीही कमी पडली तर नौकातून आमचं गोधन सौराष्ट्राच्या भूमीत उतरवू शकतो. मला त्यांचं कौतुक वाटलं. खंदक कसा काय पार करणार रोज हे गोधन? मी विचारलं. त्यासाठी चांगले रुंद तरते लाकडी पूल उठवलेत आम्ही. एका कुशल काष्ठगार गोप यादव प्रमुखाने पुढे होत माहिती दिली. मी समाधानानं हसलो. दादाकडे बघत डोळे मिचकावून तटदलपतींना दुसरा प्रश्न केला. पाण्याचे खंदक काय याच तरत्या पुलावरून कोण्या शत्रूलाही सहज पार करता येतील असेच असतील? मुळीच नाही. तसं आलंच शत्रूसैन्य चालून तर ते तरते पूल काढून घेण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे या द्वीपाचा संपर्कच तुटतो जगाशी. शिवाय खाऱ्या पाण्याने तुडुंब भरलेला हा खोल आणि रुंद खंदक सुरक्षित आहे. त्यात ठायी काटेरी जलवेलींची जाळी पसरलेली आहे. तसंच समुद्रातून पिटाळून आणलेल्या विशालकाय विक्राळ सुसरी, मगरी, खंदक आणि समुद्र यांच्यात लोहजाळ्या टाकूनच कोंडलेल्या आहेत. त्या पुन्हा समुद्रात परतू शकत नाहीत. लोहजाळ्यातून येणारे लहान मासे मटकावून खंदकातून सदैव फिरत असतात त्या. शिवाय यज्ञात उरलेले पुरोडाश आणि शिल्पकारांच्या भोजनातून राहिलेले उच्छिष्ट त्यांच्यासाठी खंदकातच सोडलं जातं. या विशालकाय मगरी, सुसरी आमच्या खऱ्या खंदक रक्षकच आहेत. तटदलपतींनी वक्ष फुगवत माहिती दिली. आता आमच्या समवेत सर्व प्रकारचे दलपती, कारागीर प्रमुख, निष्णात शिल्पकार, अनेक शस्त्रधारी सैनिक चालू लागले होते. आम्ही दक्षिण दिशेकडील महाद्वारात आलो. या द्वाराच्या समुद्रकिनाऱ्यावरचे काळे कुळकुळीत पाषाण पांढरशुभ्र समुद्र फेसात अंगबहर न्हाऊन निघताना फारच नयनहर दिसत होते. कितीतरी वेळ मी सर्वांसह तो समुद्र फेन वर्षाव बघतच राहिलो. तेथून आम्ही पश्चिम महाद्वाराकडे चाललो. या द्वीपावर समुद्र वाऱ्यामुळे गजकाय ढगातून मुसळधाराने पर्जन्य कोसळणार होता. तो या पश्चिम दिशेकडूनच. इथं येताच समोर सागरातून दूरवर दिसणाऱ्या एका कातळखंडाचा शिरोभाग तर्जनीने अमात्यांना दाखवून मी सर्वांना म्हणालो, त्याच पाषाणावर उभा राहील इथल्या बंदराचा प्रकाशस्तंभ. भोवतीचे सर्व त्या विचारात घडलेले असताना दादाने नेमका प्रश्न घातला. या पश्चिम द्वारावर समुद्राच्या प्रचंड पर्जन्याची धो मारठोक होईल, त्याचं काय धाकट्या? मी दादाकडे बघत हसलो. अमात्य विपृथांच्या खांद्यावर हात ठेवून उत्तर द्वाराकडे चालताना म्हणालो, अमात्य, कुशद्रोणांचे उन्हात अंगभर तापून सुकलेले ढीकच्या ढीक पसरले द्वीपावर इतस्ततः. त्यांच्या भरगच्च झड्या बांधून घ्या. त्या पश्चिम द्वारकाच्या सुवर्णी गरुडाचे पंख त्या गवत झड्यांनी वेळीच झाकून टाका. आता अखेरचं उत्तरद्वारही आलं होतं. ते द्वारच राणी कक्षाच्या द्वीपाला समुद्रातून जोडणार होतं. त्या द्वारातून समोरच्या सागरी आखाताकडे बघत मी कितीतरी वेळ आत्मलीन झालो. मी दादाला म्हणालो, समोरच्या दिशेने दूरवर कुठंतरी उत्तरेकडे, कुरुक्षेत्राच्याही पलीकडे उंच उंच गगनगामी हिमपर्वत आहे. हिमवान योगीश्रेष्ठ शिवाचं निवासस्थान त्या पर्वतातच आहे, कैलास. धाकट्या, तुला आठवतंय? बालपणी आपण यमुनेकाठी वाळूची शिवपिंडी हातानेच सिद्ध केली होती ते? आठवतंय तर? त्या शिवपिंडीवर आपण दोघांनी गोपसवंगड्यांसोबत दुग्ध अभिषेकाची लोटकी धारांनी अर्पिली होती.
सर्वांसमवेत चालता चालताच मी क्षणिक थांबलो. माझ्या अपेक्षेप्रमाणे इथं सुवर्णिक कळस संपन्न शिवालय होतंच. त्याच्या तळपत्या कळसाकडे बघताना माझं वक्ष एका मजेदार विचाराने भरून आलं. गोकुळात अभिर्भानूचं म्हणून आमचं दैवत होतं. शिव मथुरेत आमची यादवांची कुलदैवता बाबांकडून समजली ती यज्ञीय इडादेवी इथंही होती. कल्पक गर्ग मुनींनी या दोन्हींची या नगरात स्थापना केली होती. माझ्या मनाच्या पश्चिम द्वारावर कसल्या तरी अबोध पर्जन्याचा धाराच धारा कोसळू लागल्या. शुभ्र धवल अनावर कुठंही सुदर्शनांचं मंत्रगुंजनही तरळून गेलं. सोबतीच्या दादा, उद्धव, अमात्य, गर्गमुनी, विश्वकर्मा, मय आणि अनेक दलप्रमुख, शिल्पकार, शस्त्रधारी सैनिक यांनाही थोपवून मी धडाधड बोलतच गेलो. पूर्वेच्या प्रमुख टेहळणी महाद्वाराचं नाव असेल शुद्धाक्ष. दक्षिणेच्या समुद्रफेसात नाहणाऱ्या खडकांची साक्ष देणारं असेल ते महाद्वार पुष्पदंत. सागर पर्जन्याची असह्य मार हसत सोसणारं असेल ते पश्चिम महाद्वार ऐंद्र. शिवसाक्षी असलेल्या उत्तर महाद्वाराचं नाव असेल भल्लात. मी बोलत राहिलो. यादवगण हो, या द्वीपाचा मध्यभाग धरून राजवस्तूंच्या घेरात असलेली कळस संपन्न राजसभेची वास्तू समोर तळपताना दिसत आहे. अशी राजसभेची वास्तू अखिल आर्यवर्तात कुठल्याही महाजनपदात नाही. मी या राजसभेचं नाव योग्य वेळी घोषित करणार आहे. सुधर्मा. सर्व अर्थाने नावाप्रमाणेच असेल ती. सर्व सुंदरांचं आणि निखळ धर्माचं संरक्षण करणारी सुधर्मा. अद्याप मला आपापल्या या राजनगरासाठी सुयोग्य नाव मात्र सुचलेलं नाही. लवकरच तेही सुचेल. राजसभेत योग्य वेळी घोषित करीन मी ते. चला तिकडेच निघू. जर का तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. धन्यवाद.